आहे, तिला वाटतं शेवटचं भोजन होतं आणि प्रभू तिथं शेवटच्या भोजनाला गेलेला आहे. कधी कधी आपण बी थकलोय कर्जामुळं, समस्यामुळं. आपल्याला बी कधी कधी विचार येते की आता जगण्याला काही अर्थ नाही. कोणी नवऱ्यासाठी जगत नाही, कोणी खाण्यासाठी जगत नाही. म्हणून ह्या जगातल्या चिंता नवऱ्याच्या असतील, लेकरांच्या असतील, कामाच्या असतील, या सगळ्या चिंता देवावर टाका. आणि देवानं एलियाला तिथं पाठवून म्हणला, पहिलं मला तू बनव, त्याच्यानंतर बघ काय होणार आहे तुझ्या जीवनामध्ये. हालेलुया. कधी कधी आपण खचतो समस्याला, रोगाला, वाटतं कधी कधी जीव सोडून द्यावं, पण देव तुम्हाला असं दीर्घायुष्य देईल, देव तुम्हाला असं आरोग्य देईल, देव तुम्हाला असं धन संपत्तीने आशीर्वादित करल. पण पहिलं प्रथम स्थान देवाला द्या. हालेलुया. देव म्हणत आहे की ती कावळे चिंता करत नाही. मग तुम्ही एवढं खाण्यापिण्यासाठी नाही म्हणून मृत्यूकडे चालव, तुम्ही कर्ज झालंय म्हणून मृत्यूकडे चालव. तुम्हाला तुमच्या जीवनाची चिंता आहे का? तुम्ही कावळ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, जनावरा पशुपेक्षा श्रेष्ठ आहात. तुम्हाला किंमत नाही. कावळा कधी म्हणतो का मी आता जाऊन सुसाईड करतो, मला जेवण भेटतं? कधीच नाही. कारण तैनला माहित आहे काव काव करून देव आपल्याला जेवण देतो. तसं तुम्ही बी काव काव करा, येशूला प्रार्थना करा, देवाला म्हणा, देवा मला आरोग्य दे, देवा मला भोजन दे, देवा मला कपडे दे, देवा मला काम दे. मला उपाशी मारायचं नाही, कारण तू माझा परमेश्वर आहे, तू मला निर्माण केले, मी तुलाच भाकर मागणार. हालेलुया. कधी आलोय का देवाकडे? काव काव टेकतो ती